खूपच सुंदर आहे, खूपच ब्युटिफुली आहे. आणि इथं तुम्ही शूटसाठी तू का नाचतेस? नाच कशी नाचवती, दाखव स्टेप. या या क्या बात. सो हॅलो गाईस, मी आहे तुमचा सानू डान्सर आणि आज आपला ब्लॉग नंबर आहे 3rd. तर मी आज जिथं चाललो आहे ती खूप स्पेशल जागा आहे, तुम्हाला खूप मजा येणार तिकडं. तर मी तुम्हाला घेऊन जातो, पण मी सांगणार नाही आता कुठं चाललो आहे. पण मी तुम्हाला हे सांगेन की कसं आणि कुठं आणि म्हणजे कसं पोचायचं त्या जागेवरती. पण खूप स्पेशल जागा आहे आणि आज मी एक व्यक्तीशी पण भेटणार आहे. सो कंटिन्यू करतो ब्लॉग. सो गाईस, आता मी आलेलो आहे कल्याण स्टेशनवरती. आता इथून मी तिकीट काढून कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. पण पहिले बघूया मला तिकीट कुठं भेटतं आहे का, कारण गर्दी खूप आहे. ऑनलाईन काढू का ऑफलाईन? ऑफलाईनच काढू. तिकडे काका बसले, काकांकडे इथं काढून टाकतो. सो गाईस, आता मी तिकीट काढून घेतलेलं आहे आणि मी आता बघू ट्रेन मला कुठली भेटते. मला ॲक्च्युअलमध्ये उतरायचं आहे दादरला. सो बघूया दादरला जायसाठी कुठली ट्रेन आहे. मी जाणार होतो मेट्रोनी, जिथं मला जायचं आहे. मेट्रोनी मला वाटत नाही पॉसिबल होईल, पण मी आता चाललो आहे लोकलनीच जातो मी. तर नंतर तिथून मेट्रोनी जाईल असा माझा विचार चालू आहे. तर आता दादरला जातो मी पहिले. गाईस यार, मी आलेलो होतो दादरची ट्रेन पकडा, म्हणजे CST ट्रेन, पण आता मागं स्लो लागलेली आहे. मला जायचं होतं फास्टनी. बघूया 7 नंबर प्लॅटफॉर्मवर उभा आहे आता मी कल्याणच्या. तर बघूया ट्रेन कधी येते, निघायचं. एक तर आज मी लाल कपडे घातलेले, मला वाटतं बैलविलं मागं लागायची काय माझ्या. आजचा माझा आउटफिट बघूया. आता तिकडं जाऊन एक व्यक्तीशी भेटणार आहे आणि तिथं जाऊन ज्या स्पेशल जागेवर जाणार आहे तिकडं खूप सारे आम्ही गेम्स आणि डेअर्स वगैरे काही ना काहीतरी मस्ती करणार आहे. तर तुम्हाला ते पण मी दाखवेन. माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता मी ट्रेन पकडल्यावर तुम्हाला ट्रेनमध्ये चढल्यावर मी दाखवतो. ओके ओके. सगळे गावाला जायच्या तयारी ते वाटतं. एवढी गर्दी आहे ना स्टेशनवरती. आता माझी ट्रेन आली आहे फास्टवाली, मी फास्ट ट्रेन पकडणार आहे. खूप गर्दी आहे प्लॅटफॉर्मवरती, खूप जास्त. सगळे गावाला जाण्याच्या फुल तयारी त्या तगड्यावाल्या. आता ट्रेन आली आहे माझी, ट्रेन पकडतो मी. फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेनमध्ये पहिले भरपूर गर्दी होती, पण मला आता बसायला जागा भेटली आहे. सो मी आता ठाण्यापर्यंत आलेलो आहे. ठाण्याच्या पुढे दादरला आपल्याला उतरायचं आहे. दादरच्या नंतर आपल्याला कुठल्या स्टेशनवर उतरायचं आहे ते मी तुम्हाला पुढे कळवणार आहे. गर्दी असल्यामुळे आणि गरमी असल्यामुळे एकदम पागल झालेलं मी खरंच. तर पुढे तुम्हाला मी कंटिन्यू करेन. मी ॲक्च्युअलीमध्ये मेट्रोनी जाणार होतो, जी मला घाटकोपरवरनं चेंज करायची होती. पण मी घाटकोपरवरनं मेट्रो न चेंज करता मी तिथून दुसरी मेट्रो करणार आहे. जसं मी आता चाललेलो आहे दादरवरनं दुसरी ट्रेन पकडणार आहे. आता पहिली ट्रेन आहे माझी सेंट्रल लाईनवरती. लक्षात ठेवा, मी कल्याणवरनं चढलेलो आहे सेंट्रल लाईनवरनं आणि तिथून मी आता दादरला उतरणार आहे. तिथून दुसरी ट्रेन कुठली पकडायची मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, कंटिन्यू बघत राहा. गाईस, मी ऑन द स्पॉट माझा प्लॅन चेंज केलेला आहे. मी ॲक्च्युलीमध्ये जाणार होतो दादरवरनं, जेव्हा मला स्पॉटवर जायचं होतं. पण मला कॉल आला आणि मला समोरच्या व्यक्तीने बोललं की दादरवरनं जाण्यापेक्षा तू मेट्रोनीच आहे, म्हणजे तुला सोपं पडेल आणि गरमीमध्ये मला ACची हवा पण भेटून जाईल. मस्त आयडिया माझ्याकडं. तर मी आता मेट्रोनी जाणार आहे. पण आता मी एक ट्रेन चेंज केली जी कल्याण ते मी घाटकोपर पकडली. आता घाटकोपरवरनं मी जे वर्सोवा मेट्रो स्टेशन आहे तिथून मी मेट्रो पकडणार आणि कुठल्या मेट्रो स्टेशनवर उतरायचं हे मी तुम्हाला मेट्रोमध्ये सांगतो. ओके, बघत राहा. मी घाटकोपरवरनं जर तुम्हाला मेट्रो पकडायची आहे तर तुम्हाला घाटकोपर वेस्टला इथं मेट्रो स्टेशन भेटेन, मिडल ब्रिजवर मोठ्या साईडला. तर तिथून तुम्हाला मेट्रो पकायला भेटेन. तर आता मी मेट्रोमध्ये चाललो, पहिले तिकीट्स काढणार आहे. तिकीट्स काढल्यानंतर मी वरची मेट्रो वर्सोवा मेट्रो पकडणार आहे. ओके, एवढे काय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हां, सिंगल. एवढे काय हो. सो गाईस, मी तिकीट काढलेलं आहे मेट्रोचं. लेट्स गो. सो गाईस, आहे वर्सोवा मेट्रो स्टेशन आणि जो घाटकोपरच्या वरती आहे रेल्वे स्टेशनच्या. आणि आता मी इथूनच माझी मेट्रो पकडणार आहे, जी ही वाली आली आहे. सो गाईस, बघूया. आता जाऊया, लाईन लावली आहे सर्वांनी. आता आलेलो आहे मेट्रोमध्ये, जी वर्सोवा मेट्रो लाईन आहे त्याच्यामध्ये, आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 बसायचं आहे. आता मी कुठल्या स्टेशनवर उतरणार आहे, तिथून कुठली दुसरी मेट्रो पकडायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर कंटिन्यू माझ्या ब्लॉगवर. लाल मार्गिकेसाठी इथे गाडी बदला.
दारं डाव्या बाजूला उघडतील. वेस्टर्न एक्सप्रेस चेंज सो गाईस, मी आता आलेलो आहे वर्सोवा वरनं मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या मेट्रो स्टेशनवर आलो आहे. इथून या मेट्रो स्टेशनवरनं तुमच्या लोकांना जायचं आहे दुसऱ्या मेट्रो स्टेशनवर, जी आहे रेड लाईन. रेड लाईनवरनं जायचं आहे आता आपल्याला. तर रेड लाईनवरती गुंदावली हा मेट्रो स्टेशन आहे. गुंदावली मेट्रो स्टेशनवरून आता आपल्याला जायचं आहे. तर मी आता मेट्रो चेंज करणार आहे, रेड लाईनवरती जाणार आहे. सो बघूया. पण थंड एसीची हवा खाऊन लय मजा वाटते. लय गरम होतं काय म्हटलं. आता एसीमध्ये काय मस्त वाटलं. सो आता दुसरी मेट्रो पकडायची आपल्याला. तो दुसरी मेट्रो कुठे जाते ती थोडीशी पुढे आहे. मी तुम्हाला दाखवतो की कुठं पकडायची ॲक्च्युअलमध्ये. त्या पुढच्या साईडला आहे तिकडं. तिथून पुढून जायचं आहे आपल्याला. इथून असं पुढून जायचं आहे. पुढून एक्झिट आहे, त्या एक्झिटवरनं असं 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 करून निघायचं आहे बाहेर आपल्याला. त्या एक्झिट तिकीट आपण हे करून घेऊया. आपल्याला गेटवरनं बाहेर निघायचं आहे. सो फायनली हे काढलं मी. गेट उघडला आहे. लेट्स गो. आता एक्झिट म्हणजे आहे, तुम्हाला दाखवतो एक मिनटं. एक्झिट 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 अजून खालून आहे. तिकडून सीडी चेंज करायची आहे. 3 माळ्याची बिल्डिंगच आहे. एवढे माळे बांधून ठेवले. डेंजर आहे बाई. जाऊन दे, आपण सीड्याने जाऊ बाई. मला सीड्याने परवडेन. सगळे उतरते तोपर्यंत मी उतरून जाईन. मजा येते. अरे बापरे, अजून एक माळा आहे. 4 माळ्याची बिल्डिंग बनवली का काय लोकांनी. डेंजर माणसं आहेत. हां, इथं बरोबर पहिले एक इथं बुक्सचं म्हणजे हे लावलेलं होतं, एक्झिबिशनसारखं लावलेलं होतं. पण ठीक आहे, आलं आपण. 4 माळ्याची पूर्ण बिल्डिंग बनवली आहे ह्या लोकांनी. म्हणजे मेट्रो लाईनचं स्टेशन खतरनाक एकदम. फायनली मी आता जिथून चेंज करणार आहे ना तिथं पोचलेलो आहे. मी सिडॅनवरनं उतरलो, मला एक्सिलेटरवरनं उतरायचं होतं. आता या मॅकडॉनल्ड्सपासून आपल्याला सरळ बाहेर निघायचं आहे आणि रेड लाईन पकडायची. रेड लाईन मेट्रो स्टेशननं तिकडून वेगळं तिकीट काढावं लागणार आहे आपल्याला. कारण ह्या रेड लाईनवरनं हे बघा सगळे लोक एक्झिट करतात आणि समोरच तिथं लेफ्टला हे आहे, काय बोलतात त्याला, मेट्रो स्टेशन आहे रेड लाईनचं. ओके, तर आता आपण रेड लाईन पकडायला जाऊया. मग तिथून गुंदावली हा मेट्रो स्टेशन आहे. तिथून आपल्याला कुठल्या स्टेशनवर जायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. कन्फ्यूज नका होऊ, कारण जो वर्सोवा जो मेट्रो स्टेशन आहे ना तो वेगळा झाला. वर्सोवा मेट्रो स्टेशनवरून आपण उतरलो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती. आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती जो स्टेशन जॉईंट आहे तो आहे गुंदावली. बरोबर ना, गुंदावली. हां बरोबर, गुंदावली. तिथं लिहिलं आहे बघा, गुंदावली. तर गुंदावली हा मेट्रो स्टेशन आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन हा सेमच आहे. फक्त रेड लाईनचा गुंदावली आहे आणि ही जी लाईन आहे आपण ज्या सेंट्रलच्या घाटकोपरच्या लाईनवरनं आलो त्या लाईनचा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हे दोन्ही मेट्रो स्टेशन एकावर एक आहे. असं वरच्यावर असं खाली वगैरे. तुम्हाला थोडं कन्फ्यूज नका हो. तुम्ही आले तर तुम्हाला लगेच समजेल. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला समजूनच आहे. कधी कन्फ्यूज झालं माझी व्हिडिओ ओपन करून घ्या. आता मेट्रोमध्ये जायचं आहे गुंदावली. तर हे बघा पुढे आलो आहे मी. आता ब्रिज म्हणजे ना खाली उतरायची गरजच नाही आपल्याला. वरच्यावरच आपल्याला म्हणजे 3 माळे खाली उतरलो ना की लगेच आपल्याला दुसरी मेट्रो लाईन भेटते. ठीक आहे, तर मी आता तिकीट काढतो ना त्या मेट्रो लाईनमध्ये बसतो. सो गाईज, आता मी इथं 2 मेट्रो लाईन्स आहेत. म्हणजे एक आहे 2 नंबर आणि एक आहे 1 नंबर. तर मी 2 नंबरवरती जाणार आहे. 2 नंबरवरनं मला ज्या स्टेशनवर, या सगळ्या स्टेशनवरून मला कुठल्या स्टेशनवर उतरायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघूया, आता मला शोधायचं आहे. मी आता नाही, ते टॉप सिक्रेट आहे. आता गुंदावली मेट्रो स्टेशनवरनं आता कुठल्या मेट्रो स्टेशनवर उतरणार आहे मी ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, बघत राहा. सो गाईस, मी आता बोईसर जाण्यासाठी मेट्रोमध्ये बसलेलो आहे. तर नेक्स्ट स्टेशन आपला आहे बोईसर. ॲक्च्युली मला बोईसरवर उतरायचं नाही आहे, पण कोणीतरी येणार आहे बोईसर मेट्रो स्टेशनवरती म्हणून मी म्हणून बोललो. अगं म्हणजे मी सांगितलं नाही
की कुठल्या स्टेशनवर उतरायचं आहे. आता मी उतरणार आहे पोईसरवरती. तुम्हाला उतरायची गरज नाही पोईसरवरती, मला कोणतरी येणार आहे तिकडं म्हणून मी पोईसरवरती उतरणार आहे. तर मी आता गुंदावली या मेट्रो स्टेशनवर निघालो आहे. मी उतरणार आहे पोईसरला. तो येणार आहे, त्याला पिकअप करणार आहे आणि त्याला पिकअप करून मग जो पुढचा माझा शेवटचा स्टेशन असेल जिथं मला त्या स्पॉटवर जायचं आहे त्या स्पॉटवर मी उतरणार आहे. तर आता मी आहे पोईसरवरती, सॉरी मी आहे आता गुंदावली मेट्रोमध्ये बसलेलो आहे. पाहू शकता मस्त छानपैकी मेट्रो आहे आणि तर पाहू शकता मी आहे एकाच सीट मला एवढ्या वेळानंतर बसायला भेटली आणि मस्त थंडगार हवा सुटलेली आहे एसीमध्ये. ठीक आहे, क्या करें, गरीबो वाली हरकत आहे. काय छान व्ह्यू आहे यार गाईस, खरंच एक नंबर व्ह्यू वाटतो बघा ना मेट्रोचा. वाव, किती मस्त व्ह्यू आहे. छानपैकी बसलो आहे आणि खूपच बेस्ट व्ह्यू वाटतो यार. काय कडक वाटतो एकदम, पूर्ण मेट्रो रिकामी आहे आज. सो गाईस आता मी आलो आहे बोईसर मेट्रो स्टेशनवरती. मला ॲक्च्युलीमध्ये जायचं आहे दुसऱ्या मेट्रो स्टेशनवरती, पण मी बोललो ना कोणाला तरी पिकअप करायला आलं तर तुम्हाला मी दाखवतो आता कोणाला पिकअप करायला आलो आहे. आणि मी आता चाललो आहे खाली बोईसर मेट्रो स्टेशनवरती. हॅलो भैया भी हाय करते हाय भाई की अभी अभी पहचान हुई है, जस्ट 2 सेकंड हुए हैं. भाई एक स्माइल दी है, बहुत अच्छा वाला, बहुत अच्छा लगा. मिलते हैं भाई, बाय बाय, टेक केअर. सो गाईज आता मी आलेलो आहे पोईसर मेट्रो स्टेशनवरती. इथून मला जायचं आहे ज्या स्टेशनवरती आणि ज्या स्पॉटवरती, तो आता वेळ आलेली आहे, जस्ट 5 मिनिटाचा वेट आहे अजून आणि आपण पोचणार आहे तिकडं. तर मी कोणाला भेटायला आलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो. हे आहे आमची तनू. नेहमी तुम्ही मला माझ्यासोबत व्हिडिओमध्ये बघत असाल. हां, तर आमची तनू खूप क्यूट आहे आणि खूप सपोर्ट करते पहिल्यापासून. ये आता आम्ही पागल का, मैं अभी अभी निकाला, मैं डायरेक्ट निकाला. ये तारीफ नहीं होती है. नाही होती आहे, हमेशा होती आहे. पागल आहे म्हणून घेत नाही तुला, म्हणून कुठे घेऊन जाऊशी वाटत नाही. अच्छा अच्छा. तो गाईस आता आम्ही लोक चाललोय दुसरी मेट्रो. ही तुला बघत कधी कुठं चाललो आपण लोक. मला तू माझ्या बरोबर बसलेली ट्रॅक कर कुठल्या आपल्याला ज्या स्टेशनवरती जायचंय. अरे हे तर तुझ्या कामाला जायची लाईन आहे, आपल्याला ह्या लाईनीवरती जायचंय. मग ते अरे तिकडूनच उतरलो मी, एवढं तरी कळायला पाहिजे आपल्याला. पण ती गोष्ट त्या नानाची टांग. आता जिथून उतरलेलो ना तिथूनच जायचं होतं. तर तुझं लक्षात असायला पाहिजे होतं. तू मला बोलायचं अरे तू जिथून आला तिथंच आपल्याला जायचंय. मॅटर होऊन जाईन आता. पण काय सांगू तुला, एकदम थंड मेट्रो एकच नंबर. मला तुला माहितीये मी लाल घालणार, मला वाटलं 4-5 बैल माझ्या मागे लागते पण कोणी लागला नाही. जाऊन दे, थँक गॉड. तर आता बघ, आता ट्रेनचा वेट करावा लागणार आहे ना. तुला मला वरतीच बोलून घ्यायला पाहिजे होतं ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला ज्या स्टेशनवर उतरायचं, हा वर्कआउट झाला, चांगलाच वर्कआउट झाला. आता आपल्याला ज्या स्टेशनवर उतरायचं आहे त्या स्टेशनवर पोहोचून आम्ही दाखवतो तुम्हाला. परत मला त्याच मेट्रोमध्ये चढायचं आहे. हिला घ्यायला मला उतरावं लागलंय. पण पोईसरला तुम्ही कधी उतरू नका. ज्या स्टेशनवर मी आता उतरायला सांगेन, काय गुंदावलीवरनं चढल्यानंतर त्या स्टेशनवर उतरा. ओके, तर कंटिन्यू करूया ब्लॉग. ट्रेनचा वेट करतो मी. कधी उघडेन उद्या. सो लेट्स गो. सो गाइस, बोल उलटा होता तो. हाँ अच्छा, ते सांगायचं आहे. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ब्लॉग का कंटिन्युटी सही रखती है. आता आम्ही गाईस देवीपाडाला उतरलो आहे. आम्ही लोक पोईसरवरनं आलो आणि मी गुंदावली मेट्रो स्टेशनवरनं आलेलो.
जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं चेंज होऊन रेड लाईनवर येतो. रेड लाईनवरनं मी पकडली गुंदावली ट्रेन आणि आता मी आलोय देवीपाडा मेट्रो स्टेशनवरती. जसं मी गुंदावली बसले तर मेट्रो स्टेशनवरती देवीपाडा उतरायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी लोकलनी येणार होतो. लोकलनी चल ना एक्सकिलेटरने जाऊया. सर तुझ्या आईला पडलोसो ना एक तर ती पॅन्ट आणि एवढी काय स्टाईल आलेली बघ ना ते. हा पाय दिसत नाही ते छगा मगा मला बघा मला एवढे मोठे मोठे. हां तेच सेम टू यू. सो गाईज ॲक्च्युअलमध्ये मेट्रोनी तुम्ही येऊ शकता. घाटकोपरला उतरून मग 2 मेट्रो चेंज करायचे जसं मी तुम्हाला समजवलं. आणि जर तुम्हाला लोकलनी यायचं आहे तर तुम्हाला कुठल्याही स्टेशनवर असो तुम्हाला दादरवरनं बोरिवली ट्रेन पकडायची आणि बोरिवली ट्रेनवरनं तुम्हाला कांदिवली स्टेशनवर उतरायचं आहे. कांदिवली स्टेशनवर उतरायचं आहे. ते डिस्टर्ब करते यार तुम्हाला म्हणजे हे धर मग 2 मिनटं धरशील का मी त्यांना सांगतोय ना. आणि त्यानंतर मग कुठं होतो मी हां बोरिवलीवरनं कांदिवली रेल्वे स्टेशनवरती उतरायचं आणि तिथं कांदिवलीवर मी लोकलचं सांगतोय. उगाच. आणि कांदिवली रेल्वे स्टेशनवरती उतरलो की तिथून तुम्हाला चेंज करायचं आहे. म्हणजे तिथून तुम्ही रिक्षावाल्याला म्हणू शकता की आम्हाला देवीपाडा मेट्रो स्टेशनवर सोडा, या तिथून जवळच आहे एकदम खूप जवळ आहे काही लांब. तर तुम्ही तसे पण जाऊ शकता. ओके तर थांबा 2 मिनटं नाही तर मला बाहेर काढते. ओ काका इसका उघड नहीं रहा है, ये लटक गई है. तिचं उघडतच नव्हतं. आहे माझं तर उघडलं. हे लटकली. लटकली तर गाईस आता मी आलोय मेट्रो स्टेशनवरनं बाहेर पडतोय. अच्छा डायरेक्ट मॉलला डायरेक्ट जॉईन केला आहे मेट्रो. आई शपथ काय खतरनाक आहे यार. ॲक्च्युअलमध्ये मला आहे ना खालून त्यांना दाखवायचं होतं. मला खाली उतरायचं आहे. तिकडून खालून दाखवूया ना किती मस्त व्ह्यू आहे बघून घ्या. ॲक्च्युअली गाईज आम्ही लोक म्हणजे मेट्रो स्टेशनच्या वरतून पण त्या मॉलला जायची म्हणजे जागा होती. बट आम्ही लोक खाली उतरून आलो कारण तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवायचा आहे. ठीक आहे दिसतंय का कमी. हा दिसतंय. हे गाईस पूर्ण व्ह्यू आहे हा. तो फायनली गाईस मी तुम्हाला ज्या जागेवर आणणार होतो ती आहे ही जागा. ह्या मॉलचं नाव आहे स्काय सिटी मॉल, जो आतून खूपच छान आहे, खूपच बेस्ट आहे, खूपच वाव आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे. लाईक असं तुम्हाला वाटेन की तुम्ही लाईक फुल ऑन USA वाला फील आएगा यहाँ पे. लग्जरियस स्पेलिंग बोला था एकदा. ओके तर गाईस हा बघू शकता तुम्ही पूर्ण लक्झुरियस मॉल आहे आणि इथून एंट्रन्स आहे, एक्झिट इथून पण आहे. तर आता आपण आज जाऊन मी तुम्हाला दाखवतो की कसं आहे काय व्ह्यू आहे आतमध्ये. ओके लेट्स गो. सो गाईस या मेट्रो म्हणजे जो आहे इथला हा स्काय सिटी मॉलमध्ये मी आलेलो आहे. आणि इथं व्हिडिओ काढणं अलाउड तर नाही आहे पण तरी मी लपून काढलेली आहे. मॉल बघू शकता तुम्ही खूपच सुंदर आहे, खूपच ब्युटिफुली आहे. आणि इथं तुम्ही शूटसाठी येऊ शकता, फोटोशूटसाठी वगैरे नॉर्मली वगैरे काही काढायचं असेल तर. आता मी मॉलमध्ये जाणार आहे, फिरणार आहे थोडं. तुम्हाला थोडे मोठे व्हिडिओ दाखवू शकतो मी. जास्त व्हिडिओ नाही दाखवू शकत, थोडे मोठे दाखवू शकतो. नाही तर इथं अलाउड नाही. आता तनू पुढे पळते तर बघूया काय करायचं आता, कसं टाळायचं आहे. कुठं पळते तू. मी तुला शोधत बसतो का आपल्या एवढा मोठ्या मॉलमध्ये. ढिगभर त्यामध्ये सामान आहे. हां प्यायला घ्यायचं आहे ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे गाईस विसरून गेलो, पाणी घ्यायचं आहे मला तहान लागली आहे. ठीक आहे तर गाईस आता कंटिन्यू करूया. पुढे थोड्या मोठ्या गोष्टी आणि गेम्स वगैरे आम्ही बसून खेळणार आहे दोघं जण एकमेकांसोबत. मग आपण ब्लॉग निघायच्या टायमाला एंड करूया. ओके सो गाईस हा आहे इकडचा फूड कोर्ट. खूपच मोठा आहे, तो तिथपर्यंत पसरलेला आहे. आणि हा पूर्ण वरचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता.
हा वरतून व्ह्यू आहे. व्ह्यू ॲक्च्युअलमध्ये खूपच भारी आहे. तिकडून तुम्हाला अजून बघायला भेटेल. बट मी जाऊ नाही शकत तिकडं व्हिडिओ काढायला वगैरे. कपडे घेऊन जायचं. नाही ते हे ना त्यामध्ये कपडे घेऊन जायचं. परफ्युम्स. हे वरचं काय हे वाला? मला तर ते जामचा डबा वाटतोय. जामचा डबा वाटतोय. तिकडे समोर पण डायसन आहे. कितीचा असेल? कानाला लावायचं. हेअर्स आहे. आता ते हेअर कर्ल केस करायचं. सरळ करायचं. सरळ नाही, सगळं होतं त्याच्यामध्ये. कर्ल, ब्लो ड्राय सगळं होतं. सगळं होतं. हा. माझ्या अंदाजे तरी 200-300 रुपयाला. नाण्याची टांग 200-300 रुपये. अजून गेस कर, थोडं महागच आहे. 1000. नाही एवढं पण नाही. अच्छा, स्वस्त खूप आहे. महाग आहे, खूप महाग आहे. लक्झरी अच्छा, ब्रँड एवढं पण आहे. नाही, म्हणजे खूप महाग आहे. हा. गर्ल्स तुम्ही कमेंट करा, तुम्हाला माहिती आहे कितीच आहे. कमॉन यार, महाग आहे. 3000. काही त्याला नाही येणार आहे. तुम्हीच कमेंट मध्ये सांगा कितीच आहे. अच्छा, तू सांग कमेंट मध्ये. ते लोक सांगतील ना, तू सांग जरा. सांगू? हा सांग. 50,000. त्यापेक्षा मी ना टकला करून घे. पण मी खरं सांगतो, मी तर घेणार ना. हा भेंडी पागल झाली का? 50,000चं केस सरळ करायचं नाही. पण त्याच्यामध्ये खूप काही आहे. अरे काय म्हणजे काय? मी ह्याच्यामध्ये जाईन का बोलतो तुला शनिवारी शुक्रवारच्या वाजता इकडून 200 रुपयाचं घेऊन ये. काय पण बोलते. ये हार गया गाइस. राहून दे तू हारला. कमेंट में तुम लोग ही बताते बैठो लय महाग है बाबा. महंगा है वो. महंगा? फिर क्या? महंगा? इतना महंगा कोई लेता है क्या? इतना महाग लेना पडेगा. तेरे डोळे ऊपर हो जाएंगे. माझे डोळे कशाला वरती? मेकअपचं आहे. नाही का? तुझ्या मेकअप. बट मला थोडी काय घ्यायचंय. सगळ्या बायांनी मेकअप ऑलरेडी केलेला आहे. हा ना. मी काय बोलतो, बोल ना. चल ना आपण काहीतरी गेम खेळूया. चला. कुठं बसायचं? एक जागी उभा राहून कुठेतरी असं चांगलं गेम खेळूया. ओके. ठीक आहे. चला. दम शराक. ते काय दम शराक ना? दमशलाच. दम शराक. क्यूट आहे. हे आवडला. कितने का है वो? केवढे का है? इकडे वरती दिलं. वरती तू खालून उचल आणि वरती बोलते. सगळे बुक्स आहेत, सगळे बुक्स आहेत इथं. हाँ क्या कितने का है ये? हाँ 330. इधर ये. 330 की है. अब मैंने इसको पूछा कि एक मिनट, मैंने इसको पूछा कि लेगी क्या, तो पहले बोलती हाँ मैं लूँगी. अब मेरे को बोलती है मैं स्टेशनरी से नहीं लूँगी. औकात क्या आ गई बंदी, औकात. ते तेवढेच महाग रहता है वो. सो गाइस, आता आम्ही मॉलमधनं बाहेर निघालेलो आहे. रोते होतो ऐसे विधवा हो गए ऐसे की. बापरे. सो गाइस निघालो आम्ही. मी घाबरलो ना, मी एकदम डचकलो. मुझे मैटर कर रहा है. ऑटो पीछे साइड में ऐसा बोल ना. ये चाहिए कि इसको ऑटो उड़ा के जाए. नाही मला नाही साइड कर, ह्याला फक्त साइडला कर. मला एवढ्या लोक नाही वर जायचं ना. साइडला करायला तुम्ही कशाला ओरडते वगैरे. ठीक आहे. सो गाईज आता या मॉलला आम्ही टाटा बोलतोय. तर तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल तर व्हिजिट करा. आता आम्ही लोक जाणार आहे व्हिडिओ काढायला आणि जरा गेम्स वगैरे खेळायला, थोडंसं शॉपिंग वगैरे सामान घ्यायचं हिच्यासाठी. न्यू मोबाईल घेतला आहे मॅडम. न्यू फोन. सेम आहे ना? सेम आहे. क्वालिटी डिफरन्स आहे. तर आता आम्ही लोक चाललो आहे, थोडी शॉपिंग वगैरे करू आणि एक थोडे गेम खेळू आणि मग भेटू तुम्हाला. ओके. सो गाईज आता आम्ही लोक रिक्षामध्ये आहोत. आम्ही लोकांनी शॉपिंग केली. काय शॉपिंग केली तुम्हाला मी दाखवतो. मॅडम मी कवर घेतला आहे, स्क्रीन गार्ड लावला. अरे सॉरी, मिनी पण काहीतरी भेटलं आहे. म्हणजे मला इथे ठेवून दिलं की हे आहे ट्रायपॉड. लाईक मला मिनी ट्रायपॉड घ्यायचा होता. मी ट्रायपॉड घेतलेला आहे. मिनी ट्रायपॉड घेतलेला आहे.
छोटा असं म्हणायचं होतं मला. छोटा ट्रायपॉड घेतलेला आहे आणि आता आम्ही लोक चाललेलो आहे थोडंसं खाऊ लागलेलं मागाठाणा मेट्रो स्टेशन तिकडे आहे ना NX मध्ये लागलं. काल या मॉलमध्ये काल आग लागलेली मागच्या साईडला बॅक साईडला पूर्ण मॉलला आग लागलेली पूर्ण. हाँ कल बहुत बहुत डेंजर वाला आग लगा था. AC का ब्लास्ट हुआ था ना वो. लगी रहा था, इतना गर्मी था. हाँ एसी चल चल के और गर्म हो जाता है. हाँ वही वो AC जितना चलाते हैं फिर अभी गर्मी में तो हीट हो जाता है ना. और गर्म होता है. वो ब्लास्ट हो गया था तो ब्लास्ट होने के बाद पूरा जल गया वो. भाड़ा लेके जा रहा था, मलाड का भाड़ा लेके जा रहा था. हाँ हाँ धुआं ही धुआं हुआ था. अच्छा. अरे कोणतरी कमेंट केलं सब तो चल रहा है बट जिम ना चले. क्यों सब जिम ना चले. जिम चलने से क्या होता है. वही तो समझ गया. अच्छा नहीं समझ गया कोई जिम फ्री. ज्यादा नुकसान नहीं हुआ ना. नहीं ज्यादा तो नहीं हुआ पर बहुत आग लग रही थी कल. हाँ बहुत पूरा अंदर तक था. बहुत ज्यादा आग थी ना कल. हम भी थोड़ी बच गए. आदमी लोग तो बच गए ना. हाँ आदमी लोग तो बचे कोई मरा नहीं बस बोलते ना आग बहुत ज्यादा हो गया था. इतना गाड़ी नहीं आया था, कंट्रोल भी नहीं होता. हाँ बहुत ज्यादा गाड़ी मंगाई ना फायर ब्रिगेड्स की गाडी 3-4 थी ना इस वजह से. काल मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या समोर एक म्हणजे कांदिवलीमध्ये मागाठाणे मेट्रो हां कार्निवल म्हणजे एक आहे NX मॉल. त्या मॉलमध्ये काल खूप मोठी आग लागलेली. तिथेच मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. कालच लागलेली होती. आता काही सांगायला मला खूप लागली. आम्ही चालू आहे खायला. खाऊन वगैरे आम्ही लोक जराशे व्हिडिओ शूट करणार आहे आणि गेम वगैरे पण थोडंसं करू. ब्लॉग हां गेमवाला पार्ट तुम्हाला दाखवतो मी. मग आपण ब्लॉगला एंड करूया लवकरच. ओके सो गाइस बघत राहा. सो गाइस ये मेरे को मार रही है. ये मेरे को मार रही है. क्यों मार रही है. मैंने क्या बोला. नको म्हणजे नाव खराब होऊन देतं. बाबा रणछोडदास ऍस्ट्रॉलॉजीचं नाव नको घेऊ त्याचं. नाही घेते फक्त सांगते ऍस्ट्रॉलॉजीचा पोस्टर आहे. ओके इकडे एक ऍस्ट्रॉलॉजीचा पोस्टर आहे ते मी त्याला दाखवलं. याच्यानंतर तोच सांगेल तुम्हाला यांनी काय नाही काय नाही बोलतो. बाबा रणछोडदास बोललो बाकी काय नाही बोलतो. सो गाइस आता आम्ही लोक आम्ही काय खाणार आता रॅप. ओके गाईस आम्ही लोक इथं आता ठाकूर विलेजमध्ये आहे आणि इथं व्हेज रॅप मी व्हेज पॅटली रॅप एक्स्ट्रा चीज आम्ही खाणार आहे. तर ही दीदी आहे ती दीदी बनवते. आम्ही नेहमी येतो त्यांच्याकडे खायला आणि इथं एक काका पण आहेत आमच्या ओळखीचे जे चॉकलेट वगैरेशी रिलेटेड बनवतात. हाय वगैरे म्हणतात. एक मिनिट थांब काकांची म्हणून. काका हो काका माझ्या ब्लॉगमध्ये हाय करा. तो ते काका आहेत ते इथं चॉकलेट्स वगैरेचं म्हणतात आणि तुम्हाला दिदीशी म्हणून बोलतो वॉफल्स वगैरे असतात ना. काय तो केक काका तो कुठला नाव होता ते. हां डोरा केक. नाही नाही मी तो दुसरा बोलणार होतो ना. मी चुरावाला केक बोललेलो लास्ट टाइम. आणि दीदी आहे दीदी हाय करतो. इनके पास आना बहुत टेस्टी बनाती है आणि त्या काकांकडं पण या खूप आम्ही नेहमी येत राहतो. खूप टेस्टी बनवतात ते लोक. आमचं नेहमीच आहे. आम्ही रेग्युलर कस्टमर आहे ना. मीच इंट्रोड्यूस केलं. तर इथे या गाईस मस्त व्हिजिट करा. ठाकूर विलेज नियर ठाकूर विलेज कॉलेजच्या इथं आहे. बाजूलाच आहे. तिथं फूड स्टॉल्स आहेत सगळे वेगळे नवीन. जम्बो किंगच्या इथं जवळच्या लोकेशनमध्ये तुम्ही जम्बो किंग टाकलं वगैरे या इथं कुठं असं एरिया या एरियात ठाकूर विलेज आहे ना. हां आणि हे नाव आहे त्या दीदीचं पॉईंटचं नाव आहे. हे सगळे जे आम्ही खाणार आहे आता ते. आणि काकांचं चॉकलेटचं स्टॉलचं नाव आहे. खूप छान आहे. ही लोकेशन आहे. ही मोठी बिल्डिंग ठाकूर कॉलेजच्या जवळच आहे. इथून तुम्ही सरळ येऊ शकता. फूड स्टॉल्स इथंच आहेत सगळे लाईनशी. विजिट करायचं खूप छान होतं. टेस्टी असतं. आम्ही लोक पोट भरून 2-4 प्लेट खूप करतात. तर आता आम्ही लोक लवकर खाऊन व्हिडिओ बनवायला जाणार आहे. ठीक आहे. सो गाईस
अराउंड दॅट ठीक आहे. आज काय झालं व्हेज पॅटी तर मोठ्या हां. तर आता आम्ही लोक हे ट्राय करणार आहे. हां मला नाही माहिती ना नाव मला फक्त एवढंच माहिती. आता मला तिथे पाहणार आवडेल मला एवढंच करणार आहे. पण खूप गाईस टेस्टी असेल नाही मी अजून ट्राय नाही केलं आहे. ट्राय करणार आहे. ओके गाईस मी ट्राय करून बघतो. माझा डायलॉग मात्र इतकं टेस्टी. त्यामध्ये हे पाड लावलेलं आहे. मुलगी पण आहे खूप भारी आहे. आणि तुला कसं वाटतं? कॅशियर तनूच आहे मी नाही. पार्टी देते पण कसली ठीक आहे. सो गाईस जर तुम्हाला हे टेस्टी खायचं असेल तर तुम्हाला इथंच खूप विजिट करावं लागेल. हेल्दी पण आहे. हां व्हेजीज वगैरे आहेत. हेल्दी आहे. एवढं काय म्हणजे टेन्शन नाही. मस्त खाऊ शकतो तुम्ही. गाईस मी थोड्या वेळात तुमच्याशी बोलतो. मला खाऊ द्या खूप टेस्टी. सो गाइस अभी हम लोग बहुत ज़्यादा थक गए. पेट पूजा हो गई हमारी. पोट भरून आम्ही खाल्लेलं आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही लोक जो आमचा शेवटचा एक गेम आहे आमच्या ब्लॉगमध्ये तो खेळणार आहे. त्यानंतर ब्लॉग एंड होणार आहे. तर आता आम्ही खेळणार आहे. काय खेळणार आहे? हां ते मला बोलता नाहीत म्हणून मी तिला बोलायला लावलं. तर आता कंट्रोल तर ॲम्ब्युलन्स ओके सॉरी. तर आता आम्ही लोक चाललेलो आहे तो दमशरा खेळायला. हां तेच वाटायला लागलं आहे मला. तर आता आम्ही लोक जो गेम खेळणार आहे त्यामध्ये आता तनूला ओळखायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये ते आहे काय मूवीचं नाव वगैरे. तर तनू एक मनामध्ये मूवीचं नाव धरून घे. आता मी ओळखायला सुरुवात करणार. तुझ्याकडे कॅमेरा मी फिरवतो. ओके ओके चल लेट्स गो. हां बोल पहिल्या मूवीचं नाव कुठलं आहे एकही. अच्छा 3 वर्ड्स आहेत. ओके काय 3 वर्ड्स आहेत. हिंदी आहे इंग्लिश आहे हिंदी आहे. ओके लंगडा हिरो. अच्छा ओके फर्स्ट वर्ड. ओके हां ना ठीक आहे ना चालेल ना. ओके तोंडानी नसतं बोलायचं तुझं आरून जाशील. हां बोल. हां बोल ठीक आहे. हां फर्स्ट वर्ड हार्ट दिल हृदय फेफडा. अच्छा नाही ठीक आहे बोल तोंडाने बोल. हार्ट हृदय दिल हृदयाला काय बोलतात. तू लव ओके बरोबर आहे लव. हां ठीक आहे. लवचं काय लव हिंदी आहे. अच्छा हिंदी वर्ड आहे लव. प्रेम प्यार अच्छा प्यार काय प्यार अच्छा हिंदी एक वर्ड आहे. एक हिरो आहे एक हिरोईन आहे. हां अच्छा मग तोंडाने काय बोलते तू. हां ठीक आहे बोल हां ओके दोन वर्ड हिरो प्यार हां दुसरा से थांबलोय पुढे. बता क्यों गेस नहीं कर रहा? हार मान ली. क्या बोलूं अभी तेरे को नहीं वर्ड्स बताने आ रहे प्रॉपर. बोला पहला वर्ड तूने. क्या पहिला वर्ड होता प्यार प्यार का पंचनामा. हे ओळखलंच नाही तर काय करायचं. ऐसा नाम बताने किसी को जमना चाहिए वो. चमनाचं. आता ही तर काय बरोबर प्रॉपर हे नाही करू केलं मी शकले. गाईस. आता माझी बारी आहे. तुम्ही बघूया. सांगा मी केलं की नाही. तू हे कर मी सांगू. हां काय करायचं आता मी सांगू का. ओके किती वर्ड्स आहे. इंग्लिश आहे एकच वर्डची आहे. 3 वर्डची आहे. ओके कपडे. कोणता वर्ड सांगतो पहिला दुसरा तिसरा. ओके भाग पोज रेस. ओके थर्ड वर्ड रेस आहे. ओके
लव, प्यार. इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये? इंग्लिश. लव, लो, ल व ल. ओके. की, लकी, लकी द रेसर असं काही. जाओ नाचो. इसको बोलते हैं खेलना. या नानाची टांग एक झटके में कैसा. सो गाइस फाइनली मैं जीत गया हूँ. जीता तो मैं ही हूँ. हाँ, यही जीत है. कितने अच्छी तरीके से मैंने समझाया. देखा ये तेरी मूवी इजी थी. मूवी इजी नहीं थी. हाँ. तूने खापे बराबर नहीं बताए थे. खापे बराबर बताती तो हो जाता हो. सो गाइस अभी गाइस मैं ये ब्लॉग को एंड करने वाला हूँ. खूपच मजा आली आज. पूर्ण दिवसभरात माझा रुटीन खूप छान गेला आहे. आय नो ब्लॉग थोडा मोठा झालेला आहे, पण सर्वांनी शेवटपर्यंत बघा. खूप मजा वाटली अँड थँक्यू सो मच गाईज तुमच्या प्रेमासाठी. तर उद्या भेटूया न्यू ब्लॉग सकट काहीतरी वेगळं. उद्या काहीतरी स्पेशल जागी जायचा विचार चालू आहे. तू का नाचतेस? नाच कशी नाचवती? दाखव स्टेप. या क्या बात आहे. मी बोलत होते आमचे व्हिडिओ असे आवडले तर आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. हां, तर कॉमेंट्समध्ये कसं वाटलं ते नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर. तिकडे हां, तिकडे घेऊन जा कॅमेरा. कुठं तिकडे घेतला मी? इकडं तू शेअर करा. हां ठीक आहे. सो गाईस बाय, लव यू, टेक केअर अँड